राम राम. राम राम सर. आपलं नाव? माझे नाव समाधान विठ्ठल निकम, रवळजी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. जिल्हा नाशिक. आपण ही कोणती व्हरायटी लावलेली आहे? सर ही विशाल गुलाबचंदन. विशाल गुलाबचंदन. आपण ही व्हरायटी कुठून घेतली होती? ही ही व्हरायटी का शिवशक्ती कृषी सेवा केंद्र कळवण. कळवण. आता तुम्ही हे तुमचं किती वर्ष आहे या व्हरायटीला? म्हणजे ही व्हरायटी दुसरं वर्ष आहे सर. मागचं वर्ष एक आणि दुसरं वर्ष आहे सर. दुसरं मागच्या वर्ष. वर्षी चांगला क्वालिटी वाटला, परत हेच बियाणं घेतलं. नातेवाईकांना पण दिली, त्यांचं पण क्वालिटीज आहे सर. क्वालिटीचे. हो. तुम्हाला क्वालिटी कशी वाटली कांद्याची? डायरेक्ट 100% क्वालिटी आहे. गोल्टीचा विषयच नाही सर. गोल्टीचा विषय? गोल्टीचा विषयच नाही. 100% क्वालिटी आणि कमी दिवसाची व्हरायटी आहे सर. लवकर येतो, कलर पण लाल धुंद आहे, खर्च कमी येतो या व्हरायटी. आता तुम्ही हा कांदा लागवड केलता, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय बदल वाटले? म्हणजे आता सर एवढा निसर्ग पडाला उळे पण टाकला ना सर. याच्या शेतात दुसरं पण उळे टाकलं होतं, त्याला ते सुद्धा रोगला बळी पडलं. हे रोगला सुद्धा बळी पडलेलं नाही. उळ्यापासून डायरेक्ट उळ्यापासून रोगला बळी पडलं. जर्मिनेशन वगैरे कसं भेटलं? जर्मिनेशन डायरेक्ट 100% चांगले आहे. आणि वरून निसर्ग बी पडत होता ना, तरी त्याची इम्युनिटी पॉवर चांगली आहे सर. त्याची इम्युनिटी पॉवर चांगली आहे. परत इथे लावलं शेतात, आमच्या शेजार पण दुसरे कांदे लावले, ते लवकर ऊन आले, हे लवकर ऊन आलेले कांदे कांडूस लवकर आलेले सर. रोगाला बळी पडले नाही. ओके. असं आणि कांदा एकदम गोल गोल. मार्केटला भाव कसा भेटतो याचा? मागच्या वर्षी ना 6,000 रुपये गेले होते सर. मागच्या मागच्या वर्षी लाल धुंद आहे कलर. आता तुम्ही काही ट्रॅक्टर विकलेत मार्केटला, मार्केटच्या सरासरी रेंज मध्ये तुम्हाला भाव भेटला त्याचा? हो, 2 नंबर गेलेले सर. 1840 रुपये गेले, नंतर 1640 गेलेले. भाव लोकांचे 1400 जात होता तेव्हा माझा 1840 गेलेले, नंतर 1640 गेलेले आणि 2100 गेलेले सर. 2100 पर्यंत. 2100 पर्यंत पण गेलेले. धन्यवाद. धन्यवाद.